विठुरायाच्या दर्शनासाठी जळगाव ते पंढरपूर अशी सायकल वारी आहे। महापौर दीपमाला काळे यांचा या रॅलीत सहभाग आहे। पर्यावरण संदर्भात या वारीतून खरं तर त्या प्रचार प्रसार करणार आहेत। जळगाव ते पंढरपूर सायकल वारीचं यंदा हे 5वं वर्ष आहे। महापौर दीपमाला काळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगावच्या सायकल असोसिएशन तर्फे देखील सायकलवरती जळगाव ते पंढरपूर प्रवास हा सुरू आहे। गेल्या 4 वर्षांपासून हा प्रवास सुरू आहे आणि विशेष म्हणजे या सायकल वारीमध्ये जळगावच्या प्रथम नागरिक महापौर दीपमाला काळे ह्या देखील सहभागी आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी जवळपास 75हून अधिक या ठिकाणी सायकल असोसिएशनच्या माध्यमातून सायकल वारी या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणाहून निघालात। नक्की भक्तिमय वातावरणाने आम्ही सर्व सायकलिस्ट इथे सज्ज झालो आहोत वारीसाठी निघण्यासाठी। आषाढीची महिना आला की सर्वांना वारीचा वेग लागतो आणि आम्ही सायकलिस्ट ग्रुप दरवर्षी हे 4थं वर्ष आमच्या वारीचं आहे आणि यंदा मला दुसऱ्यांदा योग आलेला आहे वारीमध्ये ॲड होण्यासाठी। मला असं वाटतं की म्हणजे वारीत जात असताना प्रत्येकाच्या एक पायी वारी असते आणि सायकल वारी असते, पण आम्ही सायकलने ही वारी करत असतो। 485 किलोमीटरचा हा रूट असतो। आम्ही येत्या 3 दिवसामध्ये हा कंप्लीट करून 11 तारखेला आम्ही पंढरपूरला संध्याकाळी पोहोचणार आहोत। तर खरंच खूप आनंद वाटतं की ह्या वर्षी मागच्या वर्षी करत असताना एक नागरिक म्हणून जळगावची मी करत होती, पण यंदा माझं महापौर म्हणून म्हणजे प्रथम नागरिकत्व म्हणून मी वारीमध्ये मी सहभाग घेतलेला आहे। वारीमध्ये फक्त जळगाव सायकल सहभागी नाही आहे, पंचक्रोशीतून जेवढे रायडर्स आहेत, चोपड्यातून आहेत, जामनेरचे आहेत, भुसावळचे आहेत, म्हणजे जळगावच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जण या राईडला फक्त विठुरायाचा संदेश घेऊन दर्शन तिथं रिंगण कमीत कमी पूर्ण महाराष्ट्रातून 2 ते 3 हजार सायकलिस्ट येणार आहे। जसं आपण वेगवेगळे रिंगण पाहतो तर तिथं गेल्या 3-4 वर्षापासून ही परंपरा चालू, आपण सायकलीचं रिंगण करू आणि सायकलीचं रिंगण पाहण्यासाठी तिथं पण भरपूर गर्दी होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।